कालही पत्रकार परिषद झाली आणि आज अधिक पत्रकार परिषद मला वाटते बँकेत पहिल्यांदाच एवढ्या संख्येनं आपण उपस्थित झालात त्याबद्दल आपले आभार धन्यवाद। आमचे ज्येष्ठ संचालक आणि माजी अध्यक्ष नरेशचंद्रजी ठाकरे, आमचे उपाध्यक्ष ढेपे साहेब, आमचे संचालक अजयजी पाटील आणि आनंदजी काळे। तर बँक आपण 20 वर्षाचा कालखंड जर बँकेचा पाहिला तर तो 1500-1700 कोटीच्या ठेवीमध्ये आहे आणि आमच्या 1.5 वर्षात या बँकेची ठेवी 2400 कोटीवर गेली, 400 कोटीनं वाढली। हा चमत्कार आहे। म्हणजे जी बँक 15-20 वर्षामध्ये 1500 ते 1800च्या दरम्यान ठेवीवर जातं, ती बँक 1.5 वर्षामध्ये आमचा कालखंड सुरू झाल्यावर ते 2400 कोटीवर ठेवी जातं। म्हणजे 400-450 कोटीनं आपण बँक मोठी केलेली आहे आणि त्याच्यामुळे कर्ज वितरण अधिक जास्त झालेलं आहे आणि भाग भांडवलामध्ये सुद्धा आपण किमान 10-15-20 कोटीनं आपण वाढलेलो आहोत आणि अनेक योजना, म्हणजे राज्यातली पहिली बँक आहे जी नाबार्डला जोडल्या गेली। नाबार्डच्या सगळ्या योजना आता या बँकेतून सुरुवात झाली आणि चमत्कार काय झाला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त नाबार्डच्या केसेस जास्त व्हायच्या, आज अमरावती जिल्हा महाराष्ट्रात सगळ्यात आघाडीवर आहे। म्हणजे मग तुम्ही बकरी पालन असेल, कुक्कुटपालन असेल किंवा चाऱ्याच्या योजना असेल, 50% सबसिडी वाटते। ही नाबार्डची एकमात्र चांगली योजना आहे, ती 50% सबसिडीवर घेणारी आहे। राष्ट्रीयकृत बँकला आपण देत नाही आणि आपल्या बँकेनं आतापर्यंत 25 ते 30 लोकांना, म्हणजे राज्यात सगळ्यात मोठा आकडा आपण ओलांडलेला आहे। आम्ही नेहमी पश्चिम महाराष्ट्राचं गुणगाव गावत होतोय, पण आमच्या या बँकेनं आता त्या पश्चिम महाराष्ट्राला मागं टाकलं, हे तेवढं बरोबर आहे। शैक्षणिक लोन शेतकऱ्याच्या मुलांना आपण सुरू केलं, म्हणजे हा एक चांगला पुढाकार आपण याच्यामध्ये घेतलेला आहे। ज्यावेळेस 60%चा परतावा आल्याशिवाय कर्ज वाटू नका असं जेव्हा सरकारचं धोरण होतं, 6% माफ व्याजीची योजना आहे, तेव्हा याच बँकेनं पुढाकार घेतला आणि महाराष्ट्राचा प्रश्न या बँकेच्या व्यासपीठावरून आपण सोडला। ही फार मोठी जमेची बाजू आहे आणि जर आपण एक काळ जर पाहिला होता तर त्या काळामध्ये कर्ज वाटप कमी राहायचं आणि गुंतवणूक जास्त व्हायची, म्हणजे त्याच्या बऱ्याच तक्रारी झालेल्या आहेत। आपण जर लक्षात घेतलं तर बँकेचा एकंदरीत हा जो 1.5 वर्षाचा इतिहास जर आपण पाहिला तर आता हे सगळं आपण पाहतोय तर ह्या सगळ्या म्हणजे बँकेची साधी आमसभा जर तुम्ही पाहिली असेल तर त्या अशा भागात व्हायची का कुठं बसा तर तो आज आमसभेचा सगळ्यात जास्त उपस्थिती असणारी, म्हणजे लहान लहान गोष्टी आहे पण त्या सुद्धा करता आलेल्या नाही। बँकेच्या अर्ध्या अधिक शाखेमध्ये शौचालयच नव्हते, अर्ध्या अधिक शाखेमध्ये। या सगळ्याच्या मध्ये आम्ही सगळ्या संचालकांनी म्हणजे कमी आहे पण दमदार आहो हे आम्ही दाखवून दिलं आणि बरेचदा आम्हाला असं सांगितलं जातं का बच्चू कडूचं ते म्हणतं ना कोणाचं तरी मृत्यू कोणाच्या हातात असतं, मेंदूत असतं, त्यांना असं वाटतं बच्चू कडूचा मरण हे पदामध्ये आहे आणि त्याच्यामुळे पदावरून आमदारकी गेला म्हणजे बच्चू कडू थांबून जाईल, अध्यक्षपद गेलं म्हणजे बच्चू कडू थांबन। तर त्या सगळ्या लोकांना आम्ही सांगू इच्छित आहोत का बच्चू कडूचं मरण पदात नाही। आम्ही आमदारकी झाल्यानंतर सगळ्यात जास्त रन म्हणजे आमचे स्कोर जे आहे लोकहिताचा हा आमच्या आमदारकीनंतर अधिक वाढलेला आहे। म्हणून त्यांना आम्ही इशारा देतो का पद आणि एखादा जैलाची वारी बच्चू कडू थांबू शकत नाही। अभिजितराव ढेपेनं हे सगळं सांगितलंय। काय झालं याच्यामध्ये का माझ्यावर आंदोलनातली केस होती, त्याच्यात 1 वर्षाची सजा सुनावली। आता जेव्हा आपण एखादा स्टे घेतो तेव्हा तो तिथं त्या झालेल्या निर्णयाला आपण थांबा देतो, म्हणजे ते थांबतं, म्हणजे तो आता अस्तित्वात नाहीये असं होतं, लक्षात घ्या। आता हे सगळं स्पष्ट आहे, हे शेमड्या पुट्ट्याला समजते, त्याला शेमूळ पुसता येते ते त्याला समजते, त्या विभागीय निबंधकाला समजलं होतं, तो बोलत पण होता बच्चू हे सगळं बरोबर आहे पण करू काय, एवढे फोन चालू आहे। एकतर तुम्ही मला मारा नाही तर ते मला मारून टाकायचं, तर रेकॉर्ड केलं नाही म्हणून सांगतोय, नाही तर रेकॉर्डही केलं असतं तर बरं झालं असतं। आता विभागीय निबंधक
एखाद्या गोष्टीचा संभ्रम जर असेल तर आपण काय करतो, एकतर वरिष्ठांना मार्गदर्शन मागतोय, नाही तर त्याच्या विधी व न्याय विभागाच्या एखाद्या सल्लागाराकडून आपण मागतो. त्यांनी मार्गदर्शन मागितलंय 13/5 त्यांनी मार्गदर्शन मागितलं, त्याच तारखेला. म्हणजे चुका करताना काही गोष्टी माणूस म्हणते ना की भाई कितना भी कातिल हुशार हो, कुछ ना कुछ छोड़ देता. या कातिलनं काय केलं, इथं हा सोडून दिलेला आहे. ज्या दिवशी यांनी सरकारी वकिलाला मार्गदर्शन मागितलं त्याच दिवशी मला अपात्र केलं. हे हाईट आहे बरं, हे सगळ्यात मोठी हाईट आहे. म्हणजे कशी तानाशाही किती कराव त्याची हद आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही वकिलाला मार्गदर्शन मागताय, सरकारी वकिलाला, आणि त्याच दिवशी अपात्राची ऑर्डर काढत असेल तर दाल में कुछ काला आहे. आणि 13/5 ऑर्डर हे जून महिन्याच्या 15 तारखेला दाखवतात. एक महिना काय केलं की फाईल ही ऑर्डर कुठं खात होते, दाणे खात होते, कुठं पुरणपोळी खात होते. म्हणजे हे स्पष्ट होते का 13/5 ऑर्डर आम्हाला अजूनही भेटली नाही बरं. हे वकिलामार्फत आम्हाला, म्हणजे आमच्या वकिलाला प्राप्त झाली, ते कोर्टात गेले. मला अपात्राची ऑर्डर अजूनही नाही. अधिक काय म्हणजे कशा पद्धतीचं राज्य सरकार. एकाकडे काही काँग्रेसची मंडळी असं म्हणतंय का भारतीय जनता पार्टी काहीतरी कायदा आणि संविधान पाळत नाही, तर इथली काही काँग्रेसची मंडळी संविधान न पाळणाऱ्याच्या सोबत राहून पुन्हा कायदा तोडण्याची भाषा बोलत असेल तर तुमने और उसमें फरक क्या रहा है. म्हणजे तुमचं आहे ते बरोबर आहे आणि दुसऱ्याचं आहे ते खोटं आहे असं म्हणण्याचं तोंड उघडायला तुम्ही तयार आहे. हे सरळ प्रॅक्टिस आहे. ही सरळ प्रॅक्टिस दबाव तंत्राची आहे, सूट घेण्याची आहे आणि बच्चू कडूला बदनाम करण्याची आहे. काय होतंय, मी कालही सांगितलं होतं का नेता मरने से नहीं मरता और जल जाने से भी मरता नहीं है, उसके बदलामी से ज्यादा मरता है. आणि भाजपा ही जाणीवपूर्वक, काही लोक जाणीवपूर्वक आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न. बँक घाट्यात आहे, 49-60 कोटीवर आपण नफ्यात आहे, तरी 20% 20 कोटीचा परतावा याचा आहे. म्हणजे आपण भविष्यात पहिल्यांदा 90 कोटीवर नफ्यात जाणारी बँक, ही पहिल्यांदा हे चित्र या बँकेत पाहायला भेटतं. त्याच्यातही आम्ही कर्मचाऱ्याचे पगार वाढले. 6 कोटी रुपये याच आमच्या जेव्हा घाट्यात दिसत होते तेव्हा त्यावेळेस आम्ही 12 का 13 20 वर्षापासून या कर्मचाऱ्याचे पगार वाढले नव्हते. ते बिचारे काम करत होते आणि त्यांना आम्ही टार्गेट पण दिलं, आम्ही पगार वाढवतो, पण हे टार्गेट अचीव करावं लागलं. आणि त्यांनी ते तशा पद्धतीचं बऱ्याच प्रमाणात केलंय पण. आणि त्यांचे पगार वाढले, ते 6 कोटी वेळेवर द्यावं लागले. काही 2-3 हार्डवेअर आम्ही पाहतोय बँकेच्या सोयीनं, सॉफ्टवेअर वगैरे सगळ्या अधिक डिजिटलाइज कसं करता येईल असेल, अधिक ऑनलाईन कसं करता येईल, काही तो खर्च आपण वाढवला. आणि मग अशा याच्यामध्ये हे करत असताना काय होतंय, किमान संचालकांनी सुद्धा बदलामी करू नये. त्याच्यामुळे बँकेवर होणारे परिणाम हे तुरीचे भाव आता पडले, हे सगळं दिसतंय आम्हाला. आणि देवेंद्रजीचं भाषण आहे, त्यांनी तर हे म्हटलं होतं का आत्महत्येशिवाय दुसरा प्रश्न काय महत्वाचा आहे. जेव्हा आम्ही स्थगन प्रस्ताव मांडतोय सभागृहामध्ये तर त्यांनी अध्यक्षांना 10 डाव सांगितलं का मी ज्या आत्महत्येचा विषय, रोज आत्महत्या येतं, मी जो दौरा केला त्याच्यामध्ये रोज लोक किड्या माकडासारखे मरतात, आणि मग हे मरू नये म्हणून याच्यापेक्षा दुसरं काय महत्वाचं आहे. तुम्ही कालच्या कॅबिनेटमध्ये शक्तीपीठाला मंजुरात दिली, तर 80,000 कोटीची तरतूद करताय. ते काय एका दिवशी खर्च करणार आहे, एका वर्षी खर्च करणार आहे. त्याची 80 कोटीची तरतूद तुम्ही ठेवू शकताय आणि आमच्या शेतकऱ्याचं 25 ते 30,000 कोटीसाठी तुम्ही सांगताय योग्य वेळ आहे. हे काय प्रकार आहे. अखेर याचे परिणाम बँकेवर पडतय, लक्षात घ्या. आणि मग परिणाम पडल्यानंतर व्याजमाफीतून चुकला, पुढचं कर्ज भेटलं नाही तिथेही चुकला, आणि तिसरं सावकाराकडे लागलं तिथेही चुकला. पण काही बोल बच्चन आहे, पक्षाचे गुलाम, जाती धर्माचा आधार, त्याच्याशिवाय माणसं मेले तरी चालतंय. पण मी पक्षनिष्ठ आहे, बाप मेला तरी 72, नेता जिवंत राहायला पाहिजे. या भूमिकेत जो काही भारत चालला आहे त्याला आम्हाला तोडायचा आहे.